ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाची विश्वरूप पाहण्याची इच्छा. भाग 4. ओव्या आहेत 105 ते 110. ज्ञानदेव भगवंतांचा औदार्य कसा स्वतंत्र आहे त्याचं वर्णन अर्जुनाच्या मुखातून करत आहेत. जेणे उरी हानितलासे पापर, तयाचा चरण वाहसी दातार, अजुनी वैरी यांची या कलेवरा विसंबसी ना. हे उदार श्रीकृष्ण, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ आणली त्याच्या पावलांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस. शंखासूर शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास म्हणजे शंखास विसंबत नाहीस. ऐसा अपकारी या तुझा उपकारू, तू अपात्री ही परी उदारू, हे दान म्हणून दारवंटे करू, जाहलासी बळीचा. याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेले आहेस. तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस. दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपाळ झालास. ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तू ते आराधीना आयके, होती पुंसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी गणिका मरतेवेळी सहज आपल्या पाळलेल्या राघूस राघोबा राघोबा म्हणून हाक मारत होती, त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये स्थान दिलेस. ऐसी पाहुनी वायाणी मिशे, आपण पे देवो लागसी वानी वसी, तो तू का अनारिसे मज लागी करिसी. वरील गणिकेच्या राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्ते पाहून तू सहज निजपद अपात्र माणसालाही देतोस. असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास निजपद देणारा, तो तू मला वेगळे करशील का. हा गा दुभतया चेनी पवाडे, जे जगाचे फेडी साकडे, ती कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती. जी कामधेनू आपल्या दुपत्याच्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते, त्या कामधेनूची वासरे भुकेली राहतील का. म्हणून मी जे विनविले काही, ते देव न दाखविती हे कीर नाही, परी देखावया लागी देई पात्रता मज. म्हणून मी जी काही विनंती केली ती मान्य करून देव आपले विश्वरूप दाखवणार नाहीत असे खरोखरच नाही, परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी. भगवंत योग्यता न पाहता सुद्धा लोकांचा कसा उद्धार करतात, त्यांचे औदार्य कसा स्वतंत्र आहे त्याचं वर्णन पौराणिक कथांच्या माध्यमातून ज्ञानदेव करत आहेत. भृगु ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ देव कोण हे ठरवण्यासाठी तिघांनाही लाथ मारून पाहिली, पण विष्णू त्यांच्या त्या कृत्यानं रागावला नाहीच, पण ते लांछन तो आपल्या छातीवर मिरवतो. अपमान करणाऱ्या भक्ताचेही भगवंताला मोठं अप्रूप असतं. भगवंत वैर्याचे शरीर सुद्धा आपल्या हातात मिरवतात. मृत गुरुपुत्र आणण्यासाठी भगवंत समुद्राकडे गेले असता त्यांनी शंखरूप धारण करून असलेल्या पंचजन्य नावाच्या राक्षसाचा वध केला होता, पण त्याच्या हाडांपासून बनवलेला शंख मात्र ते आपल्या हातात सदैव मिरवतात. पंचजन्य राक्षसाच्या हाडापासून बनवलेला असल्यामुळं त्यांच्या शंखाचं नाव आहे पांचजन्य. ज्ञानदेव सांगतात की भगवंत बळीराजाचा द्वारपाळ होऊन राहिले. बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू. तो देवांशी वारंवार युद्ध करे, पण संजीवनी विद्येमुळे तो जिवंत राही. 100 यज्ञ करून इंद्र बनावं अशी त्याची इच्छा होती. शेवटी त्याचा 100वा यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून भगवंतांनी वामनावतार घेतला व त्याच्याकडे त्रिपाद भूमी मागितली. दैत्यगुरु शुक्राचार्य त्याला अडवत असताना सुद्धा त्याने त्रिपाद भूमीचे दान म्हणून उदक सोडताच भगवंतांनी एका पावलाने स्वर्ग, एका पावलाने पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणून विचारलं. तेव्हा बळीराजानं आपलं मस्तक पुढं केलं. मग भगवंतांनी त्याला पाताळात गाडलं, पण भगवंत त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याचा द्वारपाळ होऊन त्याचे सुदर्शन चक्राने नित्य रक्षण करत राहिले. 9वं उदाहरण आहे ते पिंगला गणिकेचं. तिनं आपल्या घरी एक पोपट पाळला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं राघू. तिनेही त्या पोपट्याला मरतेवेळी राघू अशी हाक मारली तर भगवंतांनी मृत्यूसमयी आपले स्मरण केले म्हणून तिचाही उद्धार केला.
अशा विविध पौराणिक कथांच्या दृष्टांताने भगवंतांचं औदार्य कसं स्वतंत्र आहे व ते मनात आले की योग्यता न पाहता त्याला कसा मोक्ष देतात ते अर्जुनानं सांगितलं. मोक्ष हा जणू त्यांचा सेवक आहे. ते पाठवतील तिकडे तो जातो. अशी क्षुल्लक कारण पाहून भगवंताने शत्रूंचाही उद्धार केलेला आहे. मग आपल्यासारख्या भक्ताकडे भगवंत कानाडोळा करतील हे कसं शक्य आहे? अशा युक्तिवादानं ज्ञानदेवांच्या अर्जुनाने आपली योग्यता नसताना सुद्धा आपल्याला विश्वरूप दाखवावं हा सुप्त हेतूही आडवळणानं सांगितलेला आहे. पुढच्या ओळीत ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांना कामधेनू माता रूपात प्रस्तुत केलेलं आहे. श्रीकृष्ण हे इच्छिलेली गोष्ट देणारे कामधेनू आहेत व अर्जुन हा तिचा बछडा आहे. ज्याच्याकडे कामधेनू असेल त्याचे इच्छित ती पूर्ण करते. मग ती आपल्या बछड्याचं इच्छित पूर्ण करणार नाही असं होणारच नाही. तसंच श्रीकृष्णाने योग्यता न पाहता अजामेळ, पिंगला, पूतना, शिशुपाल इत्यादिकांचाही उद्धार केला आहे. तर जो सर्व भावांना त्यांना शरण गेलेला आहे त्याचे इच्छित ते पूर्ण करणार नाहीत असं होईलच कसं? तेव्हा आपली विनंती ऐकून भगवंत आपल्याला विश्वरूप दाखवतील अशी अर्जुनाला खात्री आहे. फक्त परी ते देखावया पात्रता द्यावी मज असं म्हणून ते पाहता यावं अशी त्यांनी दृष्टी आपल्याला द्यावी अशी त्याची इच्छा त्यानं बोलून दाखवलेली आहे. गीतेतील अर्जुन भगवंतांना सांगतो की माझी योग्यता असेल तर मला विश्वरूप दाखवा. पण ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंत आपल्याला विश्वरूप दाखवणारच आहेत हे गृहीत धरून त्यांच्याजवळ दिव्य दृष्टीची मागणी करत आहे. पुढे श्रीकृष्ण काय निर्णय घेणार आहेत त्याचे वर्णन ज्ञानदेव करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.